काय हो? काय करते? शेंगसोला बनवते. शेंगसोला. मग काल तुम्हाला किती मी सांगितलं भाज्या घेऊन या, गेला का? मलाच मार्केटला जाऊन सगळ्या भाज्या आणाव्या लागल्या. तर सगळं ठीक आहे, पण तुला बनवता येते ना भाजी? येते की. काय घेते? यात सगळ्या भाज्या घेतल्याच नाही तू. काय काय भाज्या घेतल्यात माहिती आहे का यात मी? हम्म. ही हिरवी शेंग आहे, त्याला काय बोलतात मला. शेंगसोला ना? बरं, शेंगसोला. शेंगसोला सगळ्या भाजीला बोलतात ना, पण बटाटे घेतलेत. फरसबी आहे, फरसबी. बरं असो. शेंगदाणे घेतलेत, वटाणा घेतलाय आणि बटाटे घेतलाय. बटाटे काय घेतलेत माहिती आहे का? ते त्यात गाजर नाहीत, वांगी नाहीत, अजून काय काय 2-3 भाज्या असतात त्या पण नाहीत. चांगली होती अशी पण भाजी. ते बटाटे पण सॉरी, का नाहीत त्या भाज्या? वांगी हे ते ना ऑप्शनल आहेत. मार्केटमध्ये नसल्या का तू आणल्या नाहीत? मी आणल्या नाहीत. का? ते माहिती आहे ना, गाळ होतो सगळा वांग्याचा, मला मग नाही काय झालं? आवडत. तुम्हाला आवडतं वांग डाळ पण खातात, असं काय नसतं. असं माहिती. पण तुम्ही टाकलेत ना बटाटे, का टाकलेत? ते रस्सा आहे ना त्या बटाट्यामध्ये उतरेल ना, लय भारी लागत, म्हणून मी बटाटे टाकलेत. कळलं का? सगळ्या भाज्या टाकायच्या असतात. अहो सगळ्याच आहेत ह्या भाज्या, दोन नाहीत म्हणून काय झालं? छान होते माहिती आहे का? इथं मसाल्याची सगळी तयारी केली. तर मसाल्यासाठी मी काय काय घेतले माहिती आहे? शेंगदाणे घेतलेत, खोबरं घेतले, लसूण, कोथिंबीर आणि तीळ घेतलेत. हे सगळं भाजायचं आहे. बघा कशी छान अशी मी तुम्हाला भाजी करून देते. असे बोटे चाटत बसताना एवढी छान भाजी होते माहिती आहे. बघू. तुम्हाला काय सांगून फायदा आहे का? तुम्हाला लागतात त्याच भाज्या लागतात, समजलं का? सुक्या भाज्या मला सगळ्या आवडतात. सुकी सुकीच करणार आहे, जास्त नाही मी पातळ करणार. पातळ करू का 2 टाईपचं? 2 टाईमचं भागल मग. हे काय शेंगदाणे? शेंगदाणे म्हणजे कुठ टाकतात वरतून, पण मी बोललं मसाल्याचं सगळं भाजून घेते. पहिले सगळं भाजून घ्यायचं. हे छान होती भाजी आणि 1 वर्षातून खायला भेटते. किती? 1 वर्षातून. मग सगळ्या भाज्या टाकायच्या होत्या. तुमचं तर टेस्टी झाले सारखं असते. तेच चाललंय आता, मग माझं डोकं फिरतं माहितीये का? आता ही जर भाजी आणली असती ना, तर मी वटाणे एकदा केला असता, ती शेंगसोला तो एकदा केला असता, बटाट्याची भाजी एकदा केली असती, असं केलं असतं. आणि एवढं ते तामझाम पण केला नसता, कळलं का? म्हणून ही वर्षातून एकदा भाजी आवडीनं खायची असते. तुम्ही लय नखरं करता. मग कशी बनवायची सांग तरी. पहिले सगळा मसाला भाजून घ्यायचा. हम्म. हे शेंगदाणे, खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि हे व्हाईट तीळ, सगळे तीळ हे सगळं भाजून मिक्सरला वाटून घ्यायचं. बरं, भाजलं. हां. भाजू तरी द्या पहिलं. सो काय, हा मसाला तयार केला आहे. मध्ये लसूण, खोबरं, तीळ आणि कोथिंबीर, शेंगदाणे हे सगळं आता बारीक करून घेते. मोबाईलची भीती वाटते मला. सो बघा असा मसाला झालेला आहे. तर फोडणीसाठी टाकते तेल. मोबाईल घेतला तुम्ही तर बरं होईल आपलं. उडतं तेल. भाजलं मला. कसं भाजलं? लक्ष द्यायचं ना. काय लक्ष द्यायचं? ते कढईत तीळ होतं ना त्यामध्ये, ते साफ करायला लागले. ते तेल टाकले मी काही आणि त्यामध्ये टाकते मसाला. असल्या ह्याच्यातून मी जेवण करत असते आणि तुम्ही नावं ठेवता, कळलं? मी वाचले भारी येतोय तुम्हाला नाही ना? गॅस बारीक केलाय मी. आता त्यामध्ये मसाले टाकते मी. थांबा. पहिले टाकायची हळद. ओ माय गॉड, गिंबल. मग घ्यायचं का? त्यानंतर टाकायची घरची चटणी. त्यांना तिखट जास्त लागतं म्हणून मी जास्त चटणी टाकली, 1.5 चमच. नाही तर आम्ही एकच टाकतो. त्यानंतर आले हे लाल तिखट. नंतर दिले मीठ. आता हे सगळं मिक्स करायचं. व्हिडिओ नाही बघितला मी, मागच्या टाइम बघितला होता, ती काय नव्हती चांगली झाली. मग मी काय केलं, आग व्हायला लागली आता. मी मम्मीला फोन केला, तिला विचारलं भाजी कशी बनवायची. त्यानंतर अजून एक युट्यूबचा व्हिडिओ बघितला, तिचं थोडं माझं थोडं ऍड करून अशी भाजी केली. छान होणार. वास बघ. असं माहित असं मला ही भाजी माहित होती, पण कसं असतं माहितीये ना, माइंडसेट विसरले नाही. कसं माइंडसेट असतं की चांगली होती का नाही आपली रेसिपी, अंगावरती उडत. मसाला बघा कसा झाला आता, बारीक असं तोंडाला पाणी यायला लागलं. पाणी कमी केलं तर बरं होईल. टाकते ना मी व्यवस्थित. बघा भाजी ऍड केल्या आता. ही भाजी ना छानच होती, वर्षातून एकदा असते ना, असं माझं तर म्हणणं आहे माहितीये का. मिक्स करा. अरे बाबा, सुकी झालं तर काय भारी लागली भाजी. शिजायलासाठी पाणी टाकते. आवाज अजून शिजायचं आहे ते. तरी पण अशीच मसालेवाली भारी लागली भाजी. मी फक्त मागच्या टायमिंग काय टाकलं होतं माहितीये का? मला पाणी टाकू दे त्यामध्ये शिजायला. ओके.
तर चांगली शिजू द्या ही घट्ट घट्ट अशी होईल. तुम्हाला लय असं लागतं हो. ओके झाली तयार भाजी. किती टाइम मेहनत लागली त्याला. 10 मिनिटातच झाली. ठेवायचं नाही का? ठेवतो की. तर इकडे आलूची खिचडी आहे आणि इकडे आहे भेंडीची भाजी. अजून तयार नाही झाली, शिजायची बाकी शिजल्या. आणि भाजी करायची राहिली, साडी घातल्यासारखी आरशात जाऊन बघते. काय जे काम आहे ते राहिलं, इकडे येऊन काय तुझं काम आहे असं. भाजी होती ना, शिजते ना. साडी आरशात घातली बघते. मग बघाय नको का? साडी घातलं की डोकं फिरतं. तसं नाही काय, म्हणजे सणसूद असल्यावर साडी घातल्यावर भारी वाटतं. मग बघते आपलं कसे दिसते मी. बस ही घ्या तुमची भाजी. मस्त दिसते एकदम. खाऊन सांगा कशी झाली मला तुम्ही. तू नाही खाणार? तुम्ही खाणार. तुम्ही खाल्ली म्हणजे कशी भाजी परफेक्ट झाली, म्हणजे रेसिपी चांगली झाली. मला ह्यातले वाटाणे आणि शेंगदाणेच आवडतात. रस्सा रस्सा मी काढला होता मला थोडासा. मला सुकून पण आले खाऊ वाटत म्हणून मी रस्सा काढला होता. सुखावून सांगा ना कशी झाली भाजी. झाल्या का ना पोळ्या? बघा ना कशा केल्यात. अरे वा वा वा. सगळं झालं हे माहिती. असले का केलं? ते चपाती आहेत आरूसाठी केलेत ना. चपाती आहेत का? हा पोळ्या खरंच खूप छान झाल्या तो. हो सॉफ्ट. अरे एवढी काळी लपवून टाकत का? नाही चांगली. एकच खराब झाली का? असं होतं माझ्याकडून. एकटं करायचं असले ना काय करावं लागतं माहितीये का? हे बनवेपर्यंत ना, दोन झालं तसं. हे बनवेपर्यंत ना गॅस बारीक करावा लागतोय आणि त्यानंतर मग हे करावं लागतं. एवढं फास्ट नाही जमत मला. पण छान झालेत, मऊ झालेत. कधी शिकणार फास्ट? कशा काय गरज आहे का हात लावायची? किती आता ते हे पोटात बघा जाणार आहेत ना. किती मऊ मऊ झालेत बघा. मग आता एक काम कर, त्याची फ्रेम बनव आणि भिंतीला अशी लावून ठेव. असू द्या. भात झालाय, आमटी झाली, अजून गुळवणी झाली, पुरण केलं, पीठ मळलं, तरी पण 12च वाजले तर माहितीये. मला असं वाटतंय की दिवस ना मोठा झालाय माहितीये का? दिवस मोठा झालाय. कारण एवढं काम करून तर मी भांडी सुद्धा घासली सगळी, तरी सुद्धा आता टाइमच आहे. आणि अजून पोळ्या पण करते. आरूला चारलं, ते तुम्ही चारलं पण बनवून तर दिलं ना मी. कळ चांगलं आहे. मी काय म्हणतोय, कधी पण बनवून तुझ्या पोळ्या? झालं थोडंच राहिलं, 4-5. भूक लागली मला. हो झालं, देते की. मला लाटायला येते का? अशी का करते गोल गोल? मग पोळ्या काहीतरी कोणी असतात का? सरळ नाही करत पण आता कशी सरळ करते? ते कसं असते माहितीये का? टॅलेंट आहे त्याला. टॅलेंट म्हणतात, टॅलेंट. एका साईडने दिसते भरपूर असं पुरण मारलेलं, दुसऱ्या साईडने दिसत नाही. कसं असतं ते काय नाही. पण खरंच पहिल्या टायमिंगला मी एवढ्या मन लावून पुरणपोळ्या केल्यात माहिती आहे. मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीला स्पेशल असं मी लुक करणार आहे. सिम्पलच करणार आहे. सो बघू शकता ही साडी आणि त्यावरती मॅचिंग असा ब्लाऊज वेअर करणार आहे. सो बघू आता माझा कसा लुक होतोय. मी सिम्पलच करणार. आता मला साडी वेअर करायला जवळजवळ 1 तास लागेल. आणि असं काय ते ओसायचा टायमिंग 3च्या नंतरचा आहे. मग बोलले 4 वाजता आम्ही निघणार आहे. तर बोललं छान असं तयार व्हावं. सो ही साडी, थोडीशी हेअरस्टाईल, मेकअप करून कसा माझा लुक दिसतोय ना ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजणार आहे. आणि जे ओसायला लागतं ना ते सगळं सामान मी गोळा करते आता. हे सगळं केले जमा.